प्रत्येक स्त्रीला काही ना काही करायचं असतं। तिच्या मनात ही एक व्यावसायिका लपलेली असते। तिच्या मनात ही बरंच काही करण्याची उमेद असते। प्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि माझे स्फूर्तिस्थान संभाजी महाराजांना अभिवादन करते। माझे नाव सविता संदीप पवार, राहणार बावडा। गेली 10 वर्षापासून मी ज्ञानेश्वरी क्लासेस चालवते। याशिवाय गेली 2 वर्षापासून खंडाळा इंग्लिश मीडियममध्ये मी सायन्स विषयाची शिक्षिका म्हणून काम पाहत आहे। ज्या काळामध्ये स्त्रियांना हातावर बोटे मोजण्याचीही परवानगी नव्हती, त्या काळामध्ये स्त्रियांना पाडेच नव्हे तर लिहायला वाचायला शिकवून त्यांना पुरुषाप्रमाणेच स्त्रियांची सावली पवित्र आहे असं पटवून देणाऱ्या सावित्रीबाईंना अभिवादन करून मी काही संदेश देऊ इच्छिते। मागील काळातील स्त्री आणि आत्ताची स्त्री यामध्ये बराच फरक जाणून येतो। पहिल्या काळामध्ये स्त्रियांना एवढी संधी मिळत नव्हती, पण आता 75% स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपला कार्यभाग दाखवू इच्छिते। प्रत्येक स्त्री ही पुरुषांबरोबर खांद्याला खांदा भिडवून त्यांच्याबरोबर काम करत आहे, पण 25% स्त्रिया ह्या अजूनही ह्या क्षेत्रापासून वंचित आहेत। मी त्या 25% स्त्रियांच्या विषयी आज बोलू इच्छिते। माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक स्त्रीला काही ना काही करायचं असतं। तिच्या मनात ही एक व्यावसायिका लपलेली असते। तिच्या मनात ही बरंच काही करण्याची उमेद असते। अशा स्त्रियांना फक्त कौटुंबिक जबाबदारी यामध्ये गुंतून जाऊन शिवाय बाहेरील व्यवसायाची माहिती नसल्यामुळे घर बसल्या बऱ्याच कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या असल्यामुळे बाहेर जाता येत नाही आणि त्यांना मात्र कोणताही व्यवसाय करता येत नाही, त्यामुळे त्या त्यांची इच्छा मारून ठेवतात। तर अशा स्त्रियांना घर बसल्या व्यवसाय करण्यासाठी बरेच व्यवसाय उपलब्ध आहेत। आपल्या शासनाने अशा स्त्रियांसाठी आता विकास मंडळ सुरू केलेले आहेत, ज्यामध्ये स्त्रियांना नवनवीन व्यवसाय, त्यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ, त्यासाठी लागणारं भांडवल, शिवाय त्या कर्जावर घेतलेली सबसिडी एवढी सर्व सोय केलेली आहे। तरीसुद्धा त्या क्षेत्रापर्यंत स्त्रिया पोहोचू शकत नाहीत। यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे। प्रत्येक स्त्री जेव्हा व्यावसायिका होत असते तेव्हा तिच्या मागे तिचं कुटुंब खंबीरपणे उभं असतं। कुटुंबाची जबाबदारी सांभाळता कुटुंबातील सगळ्या व्यक्तींनी जर तिला मदत केली तर ती नक्कीच चांगली व्यावसायिका घडू शकते। तर यासाठी तुम्ही तुमचा कोणता छंद आहे, तुम्हाला कोणता छंद आहे याची सर्वात प्रथम यादी बनवा। कारण तुमचा छंद असतो त्यामध्ये तुम्हाला कौशल्य प्राप्त झालेलं असतं। शिवाय छंद असल्यामुळे तुम्हाला काम करण्याचा कंटाळाही येत नाही। आता छंद आहे, पण आपला छंद हा आपल्या पर्यावरणाशी किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसराशी निगडीत आहे का तोही पाहिला पाहिजे। कारण त्या छंदानुसार त्याला व्यवसाय निर्माण करता आला पाहिजे। त्या छंदाला लागणारं त्या छंदाची मागणी, त्याचं प्रॉडक्ट, मग त्याचा विचारही करावा लागेल। उदाहरणार्थ समजा तुम्हाला स्वेटर विणण्याची आवड आहे, पण तुम्ही राहता उष्ण प्रदेशात, मग तुमच्या स्वेटरला मागणी तिथे होऊ शकणार नाही। मग हा स्वेटर विकण्यासाठी तुम्ही थोडेच थंड प्रदेशात जाणार आहात नाही। म्हणजे आपला छंद आणि बाहेरची मागणी या दोन्हीचा आपल्याला संबंध जोडता आला पाहिजे। यानंतर तुम्हाला प्रश्न पडतो, मी प्रॉडक्ट जमवलं पण त्याची विक्री कशी करू, मी तर घरातून बाहेर जाऊ शकत नाही। मग त्यासाठी फार सोपा उपाय, आत्ताच्या आधुनिक टेक्नॉलॉजीनुसार तुमच्या 5-6 मैत्रिणी तर नक्कीच असू शकतात ज्यांच्याकडे व्हॉट्सअप आहे। अशा मैत्रिणींना त्यांच्या स्टेटसवर तुम्ही तयार केलेला प्रॉडक्ट ठेवायला सांगा आणि हा प्रॉडक्ट जेव्हा त्यांचं स्टेटस याशिवाय फेसबुक या माध्यमातून सर्व ठिकाणी पसरला जाईल, जेव्हा पाहिला जाईल तेव्हा त्याला मागणी वाढेल। ती मागणी पुरवण्यासाठी तुम्ही एकट्या सक्षम राहू शकणार नाही। त्याची मागणी एवढी वाढेल की त्यासाठी तुम्हाला आणखी 4 मैत्रिणींची गरज पडेल। अशा पद्धतीने तुमचा घर बसल्या व्यवसाय सुरू होईल। मला वाटतं या व्यवसायासाठी बचत गटाच्या बायकांना हा व्यवसाय खूप चांगला फायदेशीर ठरेल। कारण व्यवसायासाठी लागणारं भांडवल बचत गटामध्ये उपलब्ध असतं, शिवाय लागणाऱ्या स्त्रियाही तिथं आहेत। त्यामुळं बचत गटातल्या स्त्रियांनी असे व्यवसाय घरगुती करायला सुरुवात केली तर त्यांना याचा नक्कीच फायदा होईल। याशिवाय आता बऱ्याच सिरियलमध्ये इमिटेशन ज्वेलरीचा बराच वापर केला जातो। आताच्या युगामध्ये एवढं सोनं महाग आहे की स्त्रियांना सोन्याचे दागिने घालणे परवडतही नाही आणि बाहेर फिरताना त्यांना असुरक्षितता वाटते। त्यामुळं इमिटेशन ज्वेलरीला खूप मागणी आहे। इमिटेशन ज्वेलरीचे जर तुम्ही दागिने बनवलेत आणि ते जर तुमच्या मैत्रिणींच्यापर्यंत स्टेटसद्वारे किंवा फेसबुकद्वारे जर पोहोचवले तर या व्यवसायात नक्कीच तुम्हाला भरभराट मिळेल। मला एकच सांगावंसं वाटतं की हौसलों में उड़ान होनी चाहिए।
हौसलों में उड़ान होनी चाहिए। मंजिलें उन्हीं को मिलते हैं जिनके सपने बुलंद होते हैं। मंजिलें उन्हीं को मिलते हैं जिनके सपने बुलंद होते हैं। खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उडान होनी चाहिए। आज मला तुम्हाला खास करून माझ्या व्यवसायाबद्दल सांगायचं आहे। मी प्रथम शिक्षिकाच होते। याही अगोदर मी खंडाळा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 2 वर्ष जॉब केलेला होता। पण माझ्या मुलीच्या जन्मानंतर तिला सांभाळून स्कूल पाहणं अवघड होऊ लागलं। अशा वेळेला घरातील सर्वांच्याकडून मी 6 तासाची अपेक्षा करू शकत नव्हते। त्यामुळे मला घरच्यांनी सांगितलं, तुला जर दुसरं काही करायचं असेल तर तू कर, आम्ही तुला पाठबळ देऊ। आणि त्यानंतर माझ्या डोक्यामध्ये क्लासेसची कल्पना आली। सुरुवातीला 40 विद्यार्थ्यांच्या जोरावरती मी क्लास सुरू केले। पण क्लास सुरू करताना आधी मला भीती वाटत होती। माझ्या मनातील भीती काढण्याचं काम माझ्या मिस्टरांनी केलं। प्रत्येक वेळी जेव्हा मला भीती वाटली आणि माझा मोरल डाऊन होत होता, तेव्हा मोरली मला सपोर्ट माझ्या मिस्टरांनी खूप केलं। आणि एवढंच नाही तर माझी 4 महिन्याची मुलगी मी येईतोपर्यंत तिला व्यवस्थित सांभाळण्याचंही काम केलं। तिला ते सांभाळत असल्यामुळे मी बाहेर माझ्या कामात पूर्णपणे लक्ष घालू शकत होते। 40 विद्यार्थ्यांच्या वरती सुरू केलेला क्लास 5 वर्षांमध्ये मी 250 विद्यार्थ्यांच्या वरती नेला। एकच वन मॅन शो या पद्धतीनं मी सकाळी 6 ते संध्याकाळी 8:30 पर्यंत क्लासेस घेत होते। याच्या व्यतिरिक्त मी माझ्या घराकडे दुर्लक्ष केलं असं नाही। माझ्या घरच्यांनाही मी तेवढाच वेळ देऊ इच्छित होते। मी घरातलं सर्व उरकून एक सुनेची जबाबदारी, एक पत्नीची जबाबदारी, एक आईची जबाबदारी, या सर्व जबाबदाऱ्या मी पूर्ण केल्या। त्यामुळे माझ्या घरच्यांनाही माझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि माझ्या मी कार्यात पूर्ण यशस्वी झाले। आज खंडाळ्यामध्ये कोणतीही पब्लिसिटी न करता, कोणतेही बॅनर्स न लावता आज प्रचंड प्रमाणामध्ये खंडाळाच नाही तर खंडाळा परिसरात, खंडाच्या बाहेरही बऱ्याच जणांना ज्ञानेश्वरी क्लासेसविषयी माहिती आहे। माझे क्लासेस फक्त माउथ पब्लिसिटीनुसार झालेले आहेत। मागच्याच वर्षी आमच्या क्लासेसची आबोली पवार 96% 10वीत पास झाली। खंडाळा तालुक्यातील सर्वात जास्त मार्क्सनी पास होणारी माझ्याच क्लासची विद्यार्थिनी होती आणि मला त्याचा फार अभिमान वाटतो। मला फक्त मुलं मार्क्स ओरिएंटेड नाहीत करायची, मुलांना मार्क्स कसेही मिळतील। घोकंपट्टी करणारी मुलं आयुष्यात कधी मोठी होत नाहीत। आमच्या क्लासमध्ये आम्ही सर्वात जास्त लक्ष देतो की ते फक्त मार्क्स न मिळवता त्यांना नॉलेज मिळालं पाहिजे, जेणेकरून त्यांना 11वी-12वीमध्ये 11वी-12वीला गेल्यानंतर 11वी-12वीच नव्हे तर त्यांच्या भविष्यामध्येही कधीही त्या गणित विषयाविषयी, सायन्स विषयाविषयी कोणतीही समस्या निर्माण नाही राहिली पाहिजे। आज माझ्या मुली एवढ्या सक्षम आहेत की त्या स्वतः क्लासेस घेऊ शकतात, त्या दुसऱ्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात आणि त्याही परफेक्ट टीचर होऊ शकतात आणि मला याचाच खूप अभिमान वाटतो। एवढंच नव्हे तर आपल्या खंडाळा तालुक्यातील जे काही मान्यवर लोक आहेत किंवा जे एज्युकेटेड पर्सन आहेत, डॉक्टर आहेत, विस्तार अधिकारी आहेत, त्यांनाही आमच्या क्लासचा एवढा विश्वास वाटतो की त्यांची मुलं जर क्लासला लावायची असतील तर ते माझाच विचार पहिला करतात। माझ्याकडे युवराज गायकवाड डॉक्टरांचा मुलगा आहे। त्याचं टॅलेंट मी कधी थक्क होते त्याचं टॅलेंट पाहून। त्यामुळं त्याला मार्गदर्शन करताना मी कुठेही कमी पडू नये या गोष्टीचा मी पूर्ण विचार करते। हे झालं माझ्या व्यवसायाविषयी। आता अशा बऱ्याच स्त्रिया असतात की ज्या गृहिणी आहेत, त्यांच्या मनामध्ये खंत राहते की आपण काहीच करत नाही। आपल्यालाही आपल्या कुटुंबासाठी जर काही खर्च करायचा असेल तर आपल्याला दुसऱ्याकडे पैसे मागावे लागतात। पण असा विचार करणं हाही न्यूनगंडच ठरतो। आज तुम्ही तुमच्या गृहसंस्था मोठ्या प्रमाणात चालवताय। आज तुमची मुलं जी मोठ्या क्षेत्रात जाणार आहेत, ज्या मुलांना तुम्ही शिक्षण देताय, त्यांना देणारे संस्कार, त्यांना देणारा वेळ हाही तुमचा मुलाचा आहे। तुम्ही उदाहरण तुमच्यासमोर श्यामची आई ठेवू शकता। श्यामची आई कुठे व्यावसायिका नव्हती, नाही ती कुठे नोकरी करत होती, नाही त्यांनी कुठे उच्च काम केलं होतं, पण त्यांचं नाव आज 100 वर्ष झालं तरी सर्वांच्या तोंडात आहे, कारण त्यांनी साने गुरुजींना घडवलं होतं। जेव्हा त्यांच्या दारामध्ये एक सावकार आला कर्ज मागण्यासाठी, तेव्हा त्यांनी पदर खचून त्याला सांगितलं होतं की तुझं कर्ज घेऊन आम्ही पळून जाणार नाहीये, तू कर्ज मागण्यासाठी पुन्हा जर माझ्या दारात आला तर तुझं काही खैर नाही, असं खडसावून सांगणारी तीही एक अबला स्त्रीच होती, पण तिच्यामध्ये एक स्त्री शक्ती होती। आज या स्त्री शक्तीला प्रत्येक स्त्रीनं जाणलं पाहिजे आणि तिला तिच्या कुटुंबियांनी पाठिंबा दिलाच पाहिजे, कारण कुटुंबाचा पाठिंबा नसेल तर स्त्री पुढे जाऊ शकत नाही। आज माझ्यासारखा मला माझ्या कुटुंबियांनी, माझ्या मिस्टरांनी जो पाठिंबा दिला, त्यामुळे मी आज तुमच्यापर्यंत काहीतरी बोलू शकते। तू ही नारी, तू ही दुर्गा, तू ही अंबा, तू ही भवानी, तू ही जननी, तू ही माता, तू ही सावित्री, तू ही
जिजाऊ. मला माझ्या व्यवसायाविषयी सर्वांसमोर बोलण्याची संधी बिझनेस माइंड ह्या चॅनलने दिल्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. आणि आज हे बिझनेस माइंड चॅनल बऱ्याच स्त्रियांच्या मध्ये उमेद जागी करते. त्याच्याबद्दल मी सरांचं खरंच मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.